राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका लांबीवर पडल्यामुळे सध्या सगळीकडे स्वच्छ भारत ही संकल्पना फक्त कागदावरच राहिल्याचं दिसतंय. समस्या सोडवण्यासाठी झटपट भेटणारे नगरसेवकच नाहीत, त्यामुळे विविध शहरातील समस्यांकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यातील लातूर शहरात सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून अनेक नाल्या तुंबल्यात. रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. त्यामुळे स्वच्छ लातूर सुंदर लातूर हे फक्त भिंतीवर लिहिलेलं दिसत असून त्या भिंतींच्या खालीच दुर्गंधी आणि कचरा पसरल्याचं दिसतंय. 1.5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. नगरसेवकाचं म्हणजे कार्यकाल संपल्या कारणानं प्रशासन हे पूर्ण काम बघत आहे. आता या मागलचा खरा उद्देश काढायचा म्हणलं तर प्रशासनाला कितीतरी चान्स आहे स्वतःची, म्हणजे त्याला आडकाठी येणार नाही कशाची कुणाची, काम करण्यास संधी आहे. तरी पण सुद्धा नागरिकाच्या या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते प्रशासन करू शकत नाही. आणि याला कारणीभूत जे आहे हे कोणते तरी जनाधार काहीतरी एक संस्था आहे कचरा उचलणारी, आणि त्याच्यावर जे नियंत्रण ठेवणारे विभाग जो आहे तो ढिम्म आणि त्यांना कुणाचीच धाक नाही. त्यांनी जर प्रामाणिकपणे काम जर केलं अधिकाऱ्यांनी तर हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छता पुरस्कार घेणारी लातूर महानगरपालिका आज कचरा व्यवस्थापन करू शकत नाहीये. स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जातात. यासाठी मोठा निधीही खर्च होतो, परंतु शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नक्की होते कुठे असा प्रश्न पडतोय. शहरात सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरतंय. रस्ता दुभाजकात सुद्धा कचरा पाहायला मिळत असून नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झालाय. म्हणजेच वर्ष 1.5 वर्षापासून जी आमच्या बघण्यात येत आहे की लातूरची जी स्वच्छ प्रतिमा होती, स्वच्छ लातूर सुंदर लातूर, ते आता नाहीसा होताना दिसत आहे. कारण असं की आम्ही जाता येता बघतो, आम्हीच काय प्रत्येक लातूरकराला दिसत असेल की बाबा जाता येता कुठेही कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. कोणी कचरा जाळत आहे, कोणी कचरा त्या गटारीमध्ये टाकत आहे. ती गटारी त्या कचरा टाकण्यामुळे ती गटारी बुजत आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही कोणाचा. तर आता प्रत्येक वार्डात कसं आहे, कोणत्या पक्षाचे नगरसेवक होते, उमेदवार होते, त्यांना जर फोन केलं तर ती तात्काळ काम होत होतं. आता ती नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यामुळं सध्या महानगरपालिकाच बघत आहे वर्ष 1.5 वर्षापासून. परंतु सांगितलं की तेवढंच होय, एवढंच उत्तर येत आहे, निवेदन दिले की ती साईडला ठेवत आहेत, परंतु वेळेवर काम होत नाही. लोकांमध्ये एक नाराजगीची निर्माण होत आहे की बाबा लातूर शहरात जी स्वच्छची प्रतिमा होती असं का होत आहे. दुसरीकडे कचरा न उचलल्याने नागरिकांकडून कचरा जाळला जात असून याचा पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर मोठा वाईट परिणाम होतोय. लातूर शहरात जिथे खुली जागा दिसेल तिथे फक्त कचरा पडलेला दिसतोय. यामुळे नागरिकांकडून नाराजगी व्यक्त केली जाते. घनकचरा व्यवस्थापनाचे काम जनाधार सेवाभावी संस्थेला देण्यात आलंय, पण गेल्या 6 महिन्यापासून कचरा व्यवस्थित उचलत नसल्याने महानगरपालिकेत जनाधार सेवाभावी संस्थेला सतत नोटीस जात आहे आणि हे प्रकरण सध्या कोर्टात गेलंय. पण कचरा उचलण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसतंय. लातूर शहर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचं काम जनाधार सेवाभावी संस्थेत दिलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून जनाधार सेवाभावी संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे आणि करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे जनाधार सेवाभावी संस्थेस कार्यालयाने वेळोवेळी नोटिसा दिलेल्या आहेत. दर महिन्याच्या देयकामध्ये त्यांच्यावर करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते आणि कामात सुधारणा करण्याबाबत वेळोवेळी वर्तमानपत्रातही छापून आलेल्या बातम्या आणि स्वच्छता निरीक्षक यांच्या रिपोर्टप्रमाणे संबंधितांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. न्यूज अनकटशी बातचीत करताना कचरा व्यवस्थापक अधिकारी म्हणाले की जनाधार सेवाभावी संस्थेला नोटीस दिलेली आहे. येत्या 8 दिवसात कचरा उचलण्याची कार्यवाही करण्यात येईल. आम्ही जनाधार सेवाभावी संस्थेला नोटीस दिलेली आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये कचरा उचलण्याची कारवाई करण्यात येत आहे.